हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका. चला तर मी बनवणार आहे मॅगी. तर मॅगी बनवणार आहे तर आज मी तिखटवाली मॅगी बनवणार आहे. साधी मॅगी नाही बनवणार आहे. साधी मॅगी म्हणजे पाणी गरम करायचं आणि त्यामध्ये तो मॅगी मसाला टाकायचा आणि ती मॅगी शिजवायची. ती छोटी मुलं खूप छान आवडीने खातात. पण जास्तही मॅगी छोट्या मुलांना देणं चुकीचं आहे. पण आता ही मॅगी बनवणार आहे मी माझ्यासाठी. तर मी कशी बनवणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आता 1 चमचाभर मी तेल टाकलं आहे. त्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या जे होत्या त्या चिरून टाकलेल्या आहेत. त्यानंतर 2 हिरवी मिरची टाकलेल्या आहेत. कांदा टाकलेला आहे, ते पूर्ण तेलामध्ये परतून घेतलेला आहे. कांदा तेलात परतून झाल्यानंतर लालसर तेलामध्ये झाल्यानंतर मग त्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटो पण खूप छान. आणि वाटाणा जर असेल तर तुम्ही वाटाणाही टाकू शकता, ऑप्शनल आहे. तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. आवडीने खाल्लं जातं. खूप छान लागतं. आणि बघा, मी आता टोमॅटो टाकला आहे. टोमॅटो टाकल्यानंतर मी थोडीशी कोथिंबीरही चिरून घेतलेली आहे. ती कोथिंबीरही टाकली आहे. कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. त्यानंतर मी ती चिरली आणि मग मी फोडणीला टाकलेले आहे. तर आता बघा, हा मॅगी मसाला जो आहे मॅगीतल्या पुडीमधला तोही मी टाकणार आहे. थोडीशी हळद टाकणार आहे, का तर थोडंसं कलरही येण्यासाठी मी थोडीशी हळद टाकते. आणि जो आपला मॅगीमधला मॅगी मसाला जो होता तो मी त्यामध्ये टाकला आहे. ते तेलामध्ये पूर्ण परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर बघा, मी एक ग्लास, छोटासा जो ग्लास असतो तो ग्लासभर पाणी ओतणार आहे. आणि मग ते कांदा टोमॅटो जे आहे ते पाण्यामध्ये चांगलं उकळून देणार आहे. पाणी उकळी फुटल्यानंतर मी मॅगी टाकणार आहे. जे आपण मॅगीमध्ये मी थोडे छोटी मॅगी करून टाकते, जास्तही मोठी मॅगी नाही टाकत. आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे. ही बघा, अशा प्रकारे मी मॅगी त्यामध्ये टाकणार आहे. मॅगी टाकल्यानंतर ती खूप छान उकळी फुटून द्यायची आणि खूप छान शिजवून द्यायची. ही बघा, अशा प्रकारे शिजवून द्यायची. जास्तही शिजवलेली चांगली नाही लागत, जास्तही शिजवून नाही द्यायची, प्रमाणातच शिजवून घ्यायची. हे बघा, आता तर झाली आहे आपली मॅगी तयार. तर बघा, मी आता सर्व केले आहे. कशी वाटते मॅगी नक्की कमेंटमध्ये सांगा. खाल्ल्यावरती खूपच छान लागते. जर कोणाला तिखट खायची असेल तर तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता. जर नसेल तिखट खायची तर नाही टाकली तरी चालेल. बघा, खूप छान झाली. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.